वसंत विहारमध्ये भर दिवसा घरफोडी 27 तोळे सोने अर्धा किलो चांदीसह रोकड लंपास. सोलापूर शहर वसंत विहार परिसरातील ज्ञानेश्वर नगर शीतल पॅराडाईज इमारतीत भर दिवसा घरफोडीची मोठी घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडा कोंडा तोडून तब्बल 27 तोळे सोन्याचे दागिने अर्धा किलो चांदी आणि 50,000 रुपयाची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी 23 जून रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अमर रामचंद्र पवार वय 36 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध फौजदारचावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमर पवार यांचे कुटुंब राहण्यास होते. त्यांची पत्नी व मुले पुण्याला गेले होते, तर त्यांचे वडील व भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारच्या सुमारास अमर देखील तुळजापूरहून सोलापूरला आले होते. त्यानंतर पुन्हा दुपारी कामानिमित्त 3 वाजता बाहेर पडले. पवार कुटुंबियाच्या हालचालीवर आधीपासूनच पाळ ठेवून असलेल्या चोरांनी ते बाहेर पडताच त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा असलेल्या दरवाजेची कडी कापली. आत घुसून कपाटातील लाखोचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. अमर रामचंद्र पवार 3:10ला मी बाहेर गेलो आणि 5:20ला आल्यानंतर बघितलं तर हे सगळं दिसलं मला प्रकारात. एकूण किती तोळे सोनं? 27 तोळं सोनं, एक अर्धा किलो चांदी, 50-60 हजार रुपये कॅश. किती वाजता घडलं काय माहिती? 3:10 ते 5:20ला मी आलो, त्या दरम्यान घडलेलं आहे. पोलिसांना वगैरे माहिती दिली? हो, दिली, सगळं केलं. आले होते पोलीस? हो, सगळं आले. एकूण काय किंमत वगैरे किती असणार आहे की? बघा आता 27 तोळे सोनं म्हणल्यानंतर आज त्याच्यासोबत अजून काय काय? कॅश गेली 50-60 लाख रुपये, 60,000 रुपये आणि अर्धा किलो चांदी. तो बाहेर गेले होते का घरात? बाहेर गेले होते, कामानिमित्त बाहेर गेले. बंधूंचं नाव? अमर रामचंद्र पवार.